नमस्कार मंडळी. 8 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू ठरलं तर मगचा म्हणजेच रविवारचा तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की ही सायली जी आहे तर ती अर्जुनसाठी कॉफी घेऊन पहिल्यांदा तर त्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते हो हे घ्या ही कॉफी. अर्जुन म्हणतो अरे या हाताने का आणलीस तू कॉफी आणि या हाताला काय झालं म्हणून तिचा हातात घेऊन बघतो आणि म्हणतो की हे काय झालं. सायली म्हणते अहो तव्यावरती भाजलं. अर्जुन लगेच क्रीम लावायला लागतो तर सायली म्हणते नाही मगाशीच मला प्रतिमा त्यांनी लावलंय आणि मला बरं वाटतंय. हां आता अर्जुन तिच्याकडे मायेने बघत असतो. सायली म्हणते की जेव्हा मला भाजलं ना तेव्हा प्रतिमा त्या खूप घाबरल्या, खूप त्यांना काळजी वाटली हो माझी आणि बोलण्याच्या ओघामध्ये चुकून त्या मला तन्वी म्हणाल्या. अर्जुन म्हणतो तुम्ही दोघी मैलिकी आहातच पण आपली काळजी घेणारं कुणीतरी आहे म्हणून हे असे उद्योग करून घ्यायचे नाहीत हां सायली. असं म्हणल्यानंतर सायली नुसती मान हलवते आणि अर्जुन आता तिचा हात जो भाजलेला आहे ना तर तो हातात घेतो. इकडे दुसरा सीन पाहतोय की इकडे प्रिया अश्विनसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की अश्विन हे बघ मी तुझ्यासाठी कॉफी केली, हळू हा गरम आहे घे कॉफी. आता असं म्हणल्यानंतर पहिल्यांदा तर अश्विनला आश्चर्यच वाटतं. आता अश्विन ती कॉफी पिऊन बघतो तर त्या कॉफीला ना काही चवच नसते. अश्विनला ती कॉफी काही अजिबात आवडत नाही आणि प्रिया विचारत असते कशी झाली आहे. अश्विन म्हणतो यामध्ये कॉफी पावडर घातली आहेस की नुसतीच दुरून दाखवली आहे, असं वाटतंय ना की गरम दूध पितोय म्हणून. प्रिया म्हणते आणखीन स्ट्रॉंग असायला हवी होती का. अश्विन म्हणतो मला ना कशी कॉफी लागते हे मी तुला कितीतरी वेळा सांगितलंय पण आपली शिकण्याची इच्छा असेल तर ना. आता असं म्हणल्यानंतर अश्विन डायरेक्ट कप ठेवतो आणि आता तिथून निघूनच जातो कारण त्याला काही आवडलेलं नसतं. इतक्या वर्षात साधं प्रिया कॉफी पण बनवायला शिकलेली नसते. आता अश्विन गेल्यानंतर प्रिया मनाशीच बोलते इतकंच हवं होतं तर स्वतः करून घ्यायची ना कॉफी. मी तर इतकी राबते पण कोणालाच इथं माझी किंमत नाही आहे. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन तो म्हणजे जेलमधला. महिपत आणि नागराज दोघेही जेलमध्ये आहेत. महिपत विचार करत असतो की अर्जुन त्याला भेटायला आला आणि का प्रभूने वकील तुला भेटायला आली होती ती कोण आहे. आता हे सगळं महिपत आठवत असतो आणि म्हणतो की सुभेदारानं साक्षीचं नाव घेतलं त्या विशाखाबद्दल पण त्याला संशय आलाय आणि हा विषय त्यानं पुढे खेचला नाही अर्जुनने, ते एक बरं झालं. आणि जर का तो पुढे खाणायला लागला ना तर तो साक्षीपर्यंत जाऊन पोचल. त्याला आता आपल्याला थांबवायलाच हवं असं आता महिपत मनातल्या मनामध्ये विचार करत असतो. इकडे नागराज बघतो ना की शांत महिपत काहीतरी विचार करतोय म्हणून लगेचच म्हणतो काय रे महिपत टेन्शनमध्ये आहेस का हां असं म्हणून आता नागराज बघा हां उठूनच यायला लागतो लगेचच महिपतला बोलायला म्हणजे त्याच्या जेलमध्ये. आता असं आल्यानंतर लगेचच म्हणतो अरे हा तो आज अर्जुन सुभेदार येऊन गेला नाही का, त्यानं काय प्रश्न वगैरे विचारले असतील तुला हो ना आणि मग तू उत्तरही दिली असतील ना रे त्याला. तर महिपत शांत आहे बघा हा काहीच बोलत नाही. नागराज म्हणतो काय रे काय प्रश्न विचारले त्यानं आणि तू काय उत्तर दिलीस त्याला सांगणार आहे मला. आणि हे करून हसायला लागतो हा नागराज आणि म्हणतो की तुला बोलताच आला नसेल ना रे, तुझ्या गप्प होत असेल आहे की नाही. आता महिपत एकदम ओरडतो ना नाग्या माझ्या फाटक्यात पाय घालायचं नाही हा, लय ऐकल्या तुझ्या धमक्या, आता थोबाड बंद ठेवायचं असं महिपत म्हणतो. नागराज म्हणतो हा मी ठेवेल रे थोबाड बंद पण आधी तू ठेव. पोलिसांसमोर किंवा अर्जुनसमोर जर का काही तू तोंड उघडलं पोपटपंची केलीस ना तर त्याचे काय परिणाम होतील हे माहिती ना तुला, माहिती आहे ना. आता लगेच बघा हां महिपत म्हणतो तुला काय वाटतं मी काही इथं हातावर हात धरून बसलोय का, मी इथं बसून अशा काही चाव्या फिरवेन ना का तुला पण कळणार नाही. ज्याच्या नावानं तू मला धमकी देतोय ना ती अशी भुरकन उडून जाईल तुला कळणार पण नाही असा महिपत सांगतो. आता नागराज म्हणतो अरे हे गैरसमज आहे रे तुझा, ते काय पनवेल सोडून जात नाही हे. आता म्हणतो नागराज पुढं म्हणतो की विचार ना मला का, अरे विचार ना का ते. आणि महिपत बघतच राहतो हां. आता नागराज म्हणतो तुझी पण मुलगी पनवेल सोडून जाणार नाही का सांगू का तुला, कारण ती प्रेमात पडली आहे असं नागराज सांगायला लागतो हां. आता आपण पुरा इकडचा सीन पाहतोय की तो म्हणजे अर्जुन सायलीचा. आता अर्जुन हळूवार फुंकर घालत असतो सायलीच्या हातावर आणि म्हणतो की अजून तुझ्या हाताची आग होते का किंवा तुला त्रास होतोय का. तर सायली म्हणते थोडीशी आणि अर्जुन आता तिच्या हातावरती फुंकर घालत असतो. हा थोडासा रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे अर्जुन आणि सायलीचा. आणि आपण पाहतोय की इतक्यातच अश्विन त्यांच्या रूममध्ये येतो आणि अश्विन हा सीन पाहतो. आता पुढं कसं जायचं ना या दोघांच्या मध्ये म्हणून तो जागेला असा करतो हां आणि म्हणतो की सॉरी मी नंतर येतो. लगेच अर्जुन म्हणतो नाही आलायस आता आणि हळू म्हणतो की आत्ताच कुठे रोमांस सुरू झाला होता. सायली म्हणते अहो काहीतरीच काय. अश्विन भाऊजी यावर तुम्ही
काही काम होतं का? आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतो की अश्विनी येतो रूममध्ये आणि म्हणतो की हो, मला ना तुम्हाला हॉस्पिटलच्या पेपर्समध्ये जे नाव सापडलं होतं ना, त्या नावाचं हॉस्पिटलमध्ये कुणी नाही हे मला कळालं. पण मी जरा जुने रेकॉर्ड चेक केले तेव्हा मला कळालं की प्रतिमातेची डेड बॉडी सापडली त्यावेळेस सुनीता काकडे नावाची एक नर्स आहे, तर ती ड्युटी. आणि विशेष म्हणजे त्याच्या 2 दिवसानंतर तिने लगेचच नोकरी सोडली. आता अर्जुन म्हणतो तिने रिझाईन करण्याचं काही कारण दिलं होतं का? अश्विन म्हणतो नाही, कारण तर नाही समजलं, पण मी थोडीशी माहिती काढली तर त्यावेळेस मला असं कळालं की ती आता दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जॉब करत नाही. सायली म्हणते म्हणजे ही नर्स नक्कीच खोटा मृतदेह देण्याच्या कटामध्ये सामील असेल म्हणून. आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली राईट. आणि पुढे अश्विनला म्हणतो की बरं त्या सुनीता काकडेचा कॉन्टॅक्ट नंबर तुझ्याकडे आहे का? अश्विन म्हणतो नाही, नंबर तर नाही आहे, पण हॉस्पिटलच्या HR डिपार्टमेंटकडून मी तिचा ॲड्रेस घेतलेला आहे, तर मी तुला तो फॉरवर्ड करतो असं म्हणून अश्विन आता अर्जुनला तर तो तिचा ॲड्रेस आहे तर तो सेंड करतो. अर्जुन म्हणतो हो आला तुझा ॲड्रेस म्हणून. आणि अर्जुन पुढे म्हणतो की ही सुनीता काकडे जर का त्या फेक बॉडी प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असेल ना, तर महिपत किंवा नागराज काका यांना नक्कीच ओळखत असतील. आता सायली म्हणते आणि त्या बिलवरती जे काही नाव लिहिलं होतं ना आणि त्या नावापुढे जी रक्कम लिहिली होती ना, ती कदाचित ह्या नर्सलाच दिली गेली असेल असं सायली म्हणत असते. म्हणजे आधी काम करायला आणि त्यानंतर मग तोंड बंद ठेवायला. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, आणि या सुनीता काकडेला लवकरात लवकर आता पकडायला असावं असं अर्जुन म्हणत असतो. आणि आपण आता पाहतोय की अर्जुन बराच वेळ तो ॲड्रेस पाहतो. आणि आता पुन्हा इकडे जेलमधला आपण सीन पाहतोय. जेलमध्ये नागराज आणि महिपती दोघंजण बोलत असतात ना, तर आपण तो आता सीन पाहतोय. आता बघा आता हा जो महिपत आहे तर तो नागराजवरती चिडतो आणि म्हणतो की वाटेल ते बडबड करू नको रे नाग्या, नाहीतर तिथे येऊन तुला असा चेचेन ना, प्रेमाबेमात पडणारी पोर नाही आहे माझी. नागराज म्हणतो असं तुला वाटतं? मी पाहिलंय ना, मी प्रत्यक्ष पाहिलंय ना त्या पोराबरोबर तुझ्या पोरीला गळ्यात गळे करून फिरताना. आता आणि ती प्रेमातच पडली रे असं नागराज म्हणतो. आणि पुढे म्हणतो की सचिन नाव आहे त्याचं. आता लगेच महिपत म्हणतो सचिन, तर नागराज म्हणतो हो सचिन दीक्षित नाव आहे त्याचं. तुझ्या पोरीलाही त्या पोराविषयी काय माहिती नसेल, एवढं मला माहिती आहे त्या पोराविषयी. आणि म्हणतो की नागराज म्हणत असतो की महिपत तुझ्या पोरीचा जो बॉयफ्रेंड आहे ना त्याचं लग्न झालंय. तर महिपत ओरडतो नाग्या म्हणून. नागराज म्हणतो थांब अरे पुढं ऐक, त्याच्या बायकोचं माहेरचं नाव ऐकायचं आहे का तुला? त्या सचिनच्या बायकोच्या माहेरचं नाव ऐक. मग तिचं नाव आहे अस्मिता प्रताप सुभेदार असं आता नागराज सांगतो. महिपत बघतच राहतो ना. नागराज म्हणतो अर्जुन सुभेदारची सख्खी थोरली बहीण. आणि नागराज म्हणतो हे बघ ए महिपत तुझ्या पोरीला अर्जुन सुभेदारचा मेवना खेळवतोय असं नागराज सांगतो. आता महिपत इतका राग आलेला असतो अक्षरशः त्या जेलच्या गजाला ना, त्याचे हात जे आहेत ना ते मुठी आवडताना आपण पाहतोय. इकडे आपण घरचा सीन पाहतोय. पुन्हा विमलताई जी आहे तर ती म्हणत असते सायली ताई तुम्ही साबुदाणा भिजत घातलाय का? सायली म्हणते हो, आज सगळ्यांना साबुदाण्याची खिचडीच करायची. तर विमल म्हणते अहो पण, तर सायली म्हणते अहो उपासाच्या दिवशीच खिचडी खायची असा काही नियम नाही आहे ना. कल्पना म्हणते नाही तसा काही नियम नाही, आणि साबुदाण्याची खिचडी सगळ्यांनाच आवडते. प्रतापराव रविराज तिथे सगळेच असतात. सुमन म्हणते सायली मी येऊ का मदत करायला? सायली म्हणते नको काकू तुम्ही बसा मी करते ना सगळं. इतक्यातच रविराज तिथे येतो. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की बरं सायली झालंय का आवरून तुझं, चल बरं आपण निघूया म्हणून. रविराज म्हणता काय काम काय रे सारखं निघूया अरे ती किती कामात आहे, गडबडीत आहे, दिसत नाही आहे का तुला? तुझं आपलं निघूया. सायली म्हणते यांचं असंच असतं रविराज काका, स्वतःचं एकदा आवरलं ना की ते इकडे तिकडे अजिबात बघायचंच नाही, फक्त स्वतःच्या कामाचाच विचार करायचा असं सायली सांगते. आणि घरात खेळमेळीचं वातावरण असतं. आणि मग प्रतिमा त्या म्हणतात म्हणजे अगदी यांच्यासारखं. तर रविराज म्हणतात की माझ्यासारखं? तर प्रतिमा त्या म्हणते हो मग काय तुमच्यासारखं नाही तर काय, आपलं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कोर्टात जायला निघाला होतात आणि तुम्हाला आठवण करावी द्यावी लागली की कालच तुमचं लग्न झालंय म्हणून असं प्रतिमा त्या सांगतात. आता सगळेजण हसत असतात. आणि आता लगेच रविराज म्हणतात हो ते नागराजने आठवण असं म्हणतात. आणि नागराजचा विषय निघतात. सगळेजण गप्पच होतात ना. एवढं हसरं खिळखं वातावरण अचानक गप्प व्हायला लागतं. आता बघा आता अर्जुन थोडंसं वातावरण चेंज करण्याचा प्रयत्न करतो आणि हसतच म्हणतो की बघा म्हणजे मी एकटाच नवरा असा नाही आहे की मी एवढी घाई करते म्हणून, तरी पण माझी बायको मला सांगत असते आणि मॉम डॅड तर तिच्याच पार्टीत असतात मग काय. आता प्रतापराव म्हणतात हे बघ मी काही बोललो नाही आहे आणि मी ठरवलंय तू आणि सायली जेव्हा एकमेकांवरती डापरत असतात
असतात तेव्हा आपण मध्ये पडायचं नाही, मी असं आता ठरवलं आहे, असं प्रतापराव म्हणतात. आता घरात छान वातावरण असतं, इतक्यातच प्रिया तिथे येते मिठाचा खडा टाकायला आणि म्हणते सगळ्यांचा नाश्ता झाला का. तर तिच्याकडे दुर्लक्ष करून तारविराज म्हणतात की बरं आपापल्या नवऱ्यांची उन्हीधुनी काढून झाली असतील तर मला कॉफी मिळेल का प्लीज. तर सायली म्हणते आणते रविराज काका. अर्जुन म्हणतो मला पण. प्रतापराव म्हणतात मला पण. इतक्यात अश्विनी येतो. अश्विन म्हणतो तन्वी माझी कॉफी केली आहेस का. तर लगेच प्रिया बघा लगेचच म्हणते की नाही रे अश्विन, अरे स्वयंपाकघरात जायची ही वेळ नाही आहे ना म्हणून नाही केली, नाही तर मी करणारच होते. आता कल्पनाताई म्हणतात अरे तुझ्या नवऱ्यासाठी तुला काही करायचं असेल ना तर आम्ही तुला कधीच नाही थांबवणार, जा आणि कर त्याची कॉफी. आता अश्विन म्हणतो आणि तन्वी कालच्यासारखी चिमूटभर कॉफी घालू नको, चांगली स्ट्रॉंग कॉफी कर. तर प्रिया म्हणते हो गॅस मोकळा झाला की लगेच करते. अर्जुन इकडे म्हणतो सायली मॅडम तुमचं झालंय का, निघायचं का आपण, नाही तुमचे थोर उपकार होतील माझ्यावरती, तुम्ही जर का लवकर आवरलं तर आपल्याला निघता येईल ना, असं अर्जुन म्हणत असतो. अगदी हात जोडून वगैरे अर्जुन म्हणतो. आता सायली म्हणते अहो एवढा नाश्ता बनवते आणि मग निघूयात ना. आता विमल म्हणते सलिताई तुम्ही निघा, मी खिचडीचं बघते. आता प्रतापराव म्हणतात अरे पण अस्मिता कुठे. तर लगेचच कल्पनाताई म्हणतात अहो तिला पूर्णाईने ना काहीतरी टास्क दिलाय, आता मी बघते तो टास्क झालाय का कंप्लीट ते, आणि मग मी तिला घेऊन येते नाश्त्याला, असं म्हणून आता कल्पनाताई जातात ना पूर्ण त्या अस्मिताला घेऊन येण्यासाठी. आता प्रिया मनात विचार करत असते आज अर्जुन सायली सकाळच खूप बाहेर निघालेत, कुठे चालले असतील हे. आणि आपण पाहतोय आता सिनीकडे अस्मिता रूममध्ये बसलेली असते आणि बिचारी थकवेली झालेली असते, म्हणत असते की काय लिहू मी आता, म्हणून एखादी ओळ लिहिलेली असते आणि म्हणते की चांगल्या गोष्टी लिहायच्यात म्हणे, पण तसं काही चांगलं घडतच नाही आहे ना. आपण पाहतोय की आता लगेच अस्मिताच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो, तो मेसेज असतो सचिनचा. आता अस्मिता सचिनचा मेसेज बघतच असते. इतक्यातच अस्मिता अशी हाक मारतात कल्पनाताई यांनी रूममध्ये येतात आणि म्हणतात की अरे वा पूर्णाईनं दिलेला टास्क अगदी मनावरती घेतलाय वाटतं तू. आता अस्मिता म्हणते की प्रयत्न चाललाय म्हणून. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात बघू तरी काय लिहिले असते, आणि पाहतात तर हे काय, अस्मिताने 2 शब्द लिहिलेले असतात. कल्पनाताई म्हणतात काय ग अस्मिता, या तुमच्या हल्लीच्या पिढीला कागदावरती लिहायची सवयच उरली नाहीये, अगं दिवसातून निदान 10 वेळी तरी लिहित जा ग, मेंदूला चांगलं असतंय ते. अस्मिता म्हणते मम्मा एकतरी ते काही सुचत नाहीये आणि त्यामध्ये तू लेक्चर देऊ नकोस ग. कल्पनाताई म्हणतात अगं तुला पुन्हा सांगितले का नाही तुझ्या मनातले चांगले विचार चांगल्या घटना लिहायला म्हणून तुला, मग तू एकदा का ते लिहायला घेतलंस ना की बघ मग तुझा मूड पण छान होईल बघ, मग इतक्या चांगल्या गोष्टी घडायला लागतील ना की तुझं पान कधी भरेल ना हे तुला कळणार सुद्धा नाही. असं कल्पनाताईंनी म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते असं सगळं करून जर का चांगल्या गोष्टी घडल्या असत्या तर अजून काय हवं होतं ग मम्मा. आता कल्पनाताई विषय बदलायला म्हणतात बरं असू दे तुझं लिहून झालं ना की तू बाहेर ये, सायलीने तुझ्याकरता साबुदाण्याची खिचडी केली. अस्मिता म्हणते बरं येते मी, असं म्हणून आता कल्पनाताई रूममधून निघून जातात. पण बिचारी अस्मिता काही केल्या सचिनच्या विचारातून ती बाहेरच येत नसते. आता कल्पनाताई बाहेर गेल्यानंतर अस्मिता तो सचिनचा आलेला मेसेज बघत असते. आपण इकडे पाहतोय की आता दुसऱ्या सीनमध्ये सचिनसुद्धा मोबाईलमध्ये अस्मिताला मेसेज पाठवून मनातल्या मनात खुश होत असतो आणि मोबाईल बघून हसत असतो. आणि हे नेमकं सगळं बघते ना साक्षी, आज साक्षीदारा सायकिकच दाखवली. आज बघा आता साक्षी अगदी सायकिक नजरेने सचिनकडे बघते तर तो गालातल्या गालात हसतोय काहीतरी मोबाईलमध्ये बघून. लगेच सचिनला म्हणते सचिन एवढं गालातल्या गालात काय हसतोय, काय बघतोय तो नक्की. तर सचिन लगेच पाय वगैरे टेबलवरचे खाली घेतो आणि म्हणतो कुठे काय. साक्षी म्हणते कोणाशी रोमॅन्टिक गप्पा वगैरे मारतोयस का. तर सचिन म्हणतो रोमॅन्टिक गप्पा मी फक्त तुझ्याशीच मारतो बाकी कोणाशी नाही. तर लगेच साक्षी म्हणते इज इट, आणि जाते ना सचिनच्या जवळ. आता तिथे जाते आणि त्याच्या शेजारी बसते. साक्षी सचिनला म्हणते फोन दाखव, ती म्हणतो तर साक्षी म्हणते फोन दाखव. सचिन म्हणतो वेडी आहेस का तू. आता बघा साक्षी हायपर होते, ती म्हणते हो वेडी मी मॅड आहे, आय एम कम्प्लिटली मॅड, कामाचा फोन आहे ना, मी आत्ता पाहिलं तुला तिथून येत असताना, तो हसत होतास एकटाच, काहीतरी वाचत होतास आणि हसत होतास तू. आता सचिन म्हणतो अगं ऐक तरी साक्षी त्याचं काहीच ऐकू देत नाही. साक्षी म्हणते तू सतत कामाबद्दल काहीतरी बोलतो वाचतो हसत असतो, मला हे सगळं कळतं या. आता सचिन म्हणतो अगं कामाचेच मेसेज होते. मग साक्षी इतकी पॅनिक होते, इतकी हायपर होते आणि म्हणते की कामाचे मेसेज होते तर मला तो दाखवत का नाही आहेस. म्हणून अक्षरशः त्याची कॉलर पकडते, त्याचा शर्ट पकडते आणि म्हणते काय रे कोणाशी अफेअर चालू आहे तुझं, आणि त्याची गाल वगैरे धरते ओढते आणि एवढी हायपर झालेली दाखवली आहे.
हा सीन तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा. आज ना ही साक्षी जी आहे ना ते अतिशय विचित्रच वागत असते सचिनची. आणि साक्षी आता सचिनला म्हणत असते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आपल्या दोघांमध्ये कुणीही आलेलं मला नाही चालणार. सचिन नाही नाही म्हणत असतो आणि साक्षी जोरजोरात म्हणत असते की मला अजिबात चालणार नाही सचिन, जर का आपल्या दोघांमध्ये कुणी आलं ना तर मी असं करून पळत जाते आणि त्या टेबलवरचा चाकू घेते आणि म्हणते मी खून करीन हा कोणाचाही, मी कोणाचाही खून करू शकते असं साक्षी म्हणत असते. आणि म्हणते की माझं प्रेम आहे तुझ्यावर सचिन, जर का कोणी आपल्यामध्ये आलं ना तर मी शेअर नाही करू शकत तुला कोणासोबत सुद्धा. सचिन म्हणत असतो ऑफकोर्स. आणि साक्षी ओरडत असते मी तुला शेअर करू शकत नाही, मी स्वतःला संपवेन म्हणून स्वतःच्याच हातावरती चाकू ठेवते आणि म्हणते मला फोन दाखव. सचिन म्हणतं एक मिनिट थांब, काम डाऊन अगं मी दाखवतोय तुला फोन. बापरे, साक्षी इतकी पॅनिक झालेली असते. सचिन लगेचच फोन देतो आणि मग तो हा घे फोन आणि तिच्या हातातला चाकू हिसकावून घेतो. आणि आता सचिनने साक्षीला फोन दिल्यानंतर साक्षी बघा हा फोन चेक करते ना, सचिन इकडं घाबरतो ना, आता ही फोन चेक करते अस्मिताचं नाव वगैरे दिसलं तर म्हणून. बापरे, सचिन इतका घाबरलेला असतो पण साक्षी फोन चेक करते आणि त्याच्याकडे बघते आणि बघा आता लगेचच त्याच्या जवळ येते. वेगळी साक्षी सचिनकडे बघत असते आणि लगेच त्याला म्हणते की माय पुअर बेबी असं काहीतरी म्हणायला लागते आणि म्हणते की खूप काम असतं ना रे तुला, असं काही म्हणायला लागते. सचिनला काहीच कळत नाही तिचं हे अवतार आणि हे वागणं काय होतं ते. आणि म्हणते की तू खूप दमतोस ना रे, थकत असशील ना रे, आय एम रिअली सॉरी. आणि म्हणते की मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस करू म्हणून त्याच्या जवळच येते आणि म्हणते तुला जरा बरं वाटेल असं म्हणून त्याचा फोन त्याच्या हातात देते आणि आता तिथून निघून जाते. सचिनला काही कळतच नाही. बापरे, हे सगळं काय होतं, कारण एवढं पॅनिक झालेली साक्षी आणि हा सगळा अवतार, हा गोंधळ हे त्याने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. सचिन आता साक्षी गेल्यानंतर म्हणतो नशीब माझं, वेळेतच मला अस्मिताचा मेसेज डिलीट करता आला, पण सॅम आज अशी इतकी विचित्र कशी काय वागायला लागली, मला तर काही कळतच नाही असा सचिन आता विचार करतच बसतो. आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय अश्विनने दिलेल्या पत्त्यावरती अर्जुन आणि सायली म्हणजेच त्या सुनीता काकडे नावाच्या नर्सकडे आलेले असतात. दरवाजा वाजवतात. ती नर्स म्हणते कोण तुम्ही, कोण हवंय तुम्हाला असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुमचं नाव सुनीता काकडे आहे का, तर ती म्हणते हो. तर अर्जुन म्हणतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि या माझ्या मिसेस सायली सुभेदार म्हणून. आता ती नर्स म्हणते हो आणि म्हणते या ना आतमध्ये या. आता आतमध्ये गेल्यानंतर बघा अर्जुन, सायली आणि ती नर्स जी आहे ना तर ती आतमध्ये जातात. ती म्हणते बसा म्हणून आता हे सगळेजण बसले वगैरे जातात. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन पहिल्यांदा तर तिचं सगळं घर वगैरे बघतो आणि म्हणते की ती नर्स म्हणते तुम्हाला पाणी देऊ का, सायली म्हणते नाही नको तुम्ही बसा ना. आता असं म्हणल्यानंतर ती नर्ससुद्धा बसते खाली. आणि आपण पाहतोय की आता ती नर्स म्हणत असते की तुम्हाला कशाबद्दल बोलायचे नेमकं. अर्जुन म्हणतो की 2 वर्षापूर्वी तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता तिथं आम्हाला प्रतिमा केलेदार यांची डेड बॉडी मिळाली होती. आता ती नर्स गप्पच बसते. अर्जुन पुढे म्हणतो की नंतर मला कळालं की ती डेड बॉडी दुसऱ्याच कोणाची तरी होती म्हणून, असं अर्जुन सांगतो. आता अर्जुन म्हणतो की तेव्हा तुम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होतात ना. आता ती नर्स काही बोलतच नाही बरं का. आणि अर्जुन बराच वेळ तिच्याकडे बघत राहतो. नंतर ती नर्स म्हणते बरं हो मग. तर सायली म्हणते मग त्या तुम्हाला सांगा ना की तुम्ही तो कोणाला दिला होता किंवा त्याचं पुढं काय झालं, पुढे तुम्हाला काय आठवतंय का असं सायली म्हणल्यानंतर ती नर्स म्हणते अहो त्या हॉस्पिटलमध्ये दिवसाला 100 केसेस येत होत्या आणि आम्ही रोज 10-12 बॉडी हँडल करायचो, त्याच्यामुळे आता मी ते कसं सांगू, मला आता नोकरी सोडून सुद्धा 2 वर्ष पूर्ण होतील म्हणून. आणि म्हणते की तेव्हाचं कसं आठवणार ना मला आता. आता अर्जुनच्या लक्षात येते की ही बाई खोटं बोलते म्हणून. सायली म्हणते आठवण्याचा प्रयत्न तरी करून बघा. तर ती बाई म्हणते की नाही मला काही आठवत नाही आहे, तुम्ही या बरं आता. आता अर्जुन सायली उभे राहतात ना आणि अर्जुन म्हणतो की सुमिता मॅडम तुम्ही हे काम किती लपून छपून केलं ना, तर ही एक डेड बॉडी हॉस्पिटलच्या बाहेर काढण्यासाठी थोडं पेपरवर्क हे करावंच लागतं आणि हे मला नक्कीच कळतंय. आता अर्जुन पुढे म्हणतो आणि ते सगळे पेपर्स आम्हाला सापडलेले आहेत म्हणून. आता ही नर्स इतकी घाबरते ना की बस. अर्जुन म्हणतो आणि ते सुद्धा महिपत शिकरेच्या घरामध्ये. आता असं म्हणल्यानंतर सायली पुढे म्हणते की तुमचा आणि महिपत शिकरेचा नक्की काय संबंध आहे. ती नर्स काहीच बोलत नाही. आता ती म्हणते की काहीच नाही आहे असं म्हणायला लागते आणि म्हणते की मी अशा नावाच्या माणसाला ओळखतसुद्धा नाही. सायली म्हणते मग तो मृतदेह तुम्ही कोणाला दिलात. अर्जुन म्हणतो सुनीता मॅडम तुम्ही जर का खरं बोललात ना तर कदाचित माफीचा साक्षीदार तुम्ही होऊ शकता,
पण बघा पण जर का तुम्ही असंच खोटं बोलत राहिलात ना तर तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये पाठवण्याची जबाबदारी माझी आहे, असं आता अर्जुनने त्या नर्सला स्पष्ट सांगितलेलं आहे. ती नर्स एवढी घाबरते ना की बस ती डायरेक्ट अर्जुनच्या समोर हात जोडते आणि म्हणते की नाही मला जेलमध्ये नाही जायचं. सायली म्हणते मग आमच्यापासून काही लपवू नका. अर्जुन म्हणतो बोला सगळं. आता आपण पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय. इकडे कल्पनाताई छान असा उपमा करत असतात. प्रतिमा त्या डायनिंग टेबलवरती बसून चहा पितात असतात आणि म्हणतात की वा कल्पना उपम्याचा सुगंध अगदी मस्त येतोय, अगदी गमगमाट येते, अगदी इथपर्यंत येतोय असं म्हणल्यानंतर कल्पना म्हणते अगं भाऊजींना उपमा आवडतो ना म्हणून मुद्दामच केलाय. इतक्यातच विमल तिथे येते आणि म्हणते की वहिनी मी अस्मिताताईंना नाश्त्यासाठी बोलवले, त्या म्हणालेत मी 2 मिनिटात येते म्हणून. आता कल्पना म्हणतात की ती आली ना की तिलाच विचारू आपण की काय प्लॅन करायचं आहे ते. आता प्रतिमा त्या म्हणतात कसला प्लॅन ग. तर कल्पनाताई म्हणतात अगं अर्जुन सायलीची वेडिंग ॲनिव्हर्सरी आली ना तर ती कशी साजरी करायची याचा प्लॅन. प्रतिमा त्या म्हणतात हो गं मी तर विसरूनच गेले. आणि आता पुन्हा इकडे सीन आपल्याला दाखवलेला आहे त्या नर्सचा. आता ती सांगत असते की त्या बाईची डेड बॉडी मी नागराज किल्लेदारांना दिली होती. हे ऐकल्यानंतर तर सायली इतकी घाबरते ना की बस बापरे. ती म्हणते काय. हो ती नर्स सांगते की हो त्यांनी मला पैसे देऊन एका बाईचं वर्णन सांगितलं होतं. आता अर्जुन सायली बघतच राहतात. आता ती बाई म्हणते मला नागराज किल्लेदार म्हणाले होते की याच वर्णनाची डेड बॉडी जर का हॉस्पिटलमध्ये आली तर मला कळवायचं, तेव्हा मला पैशाची खूप गरज होती हो आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि म्हणते की म्हणूनच नागराज किल्लेदार यांनी मला जे काही सांगितलं ना तर ते मी केलं. अर्जुन सायली आता एकमेकाकडे बघतच राहतात. अर्जुन म्हणतो मला सांगा आता त्यावेळेस नागराज किल्लेदार बरोबर ती आणखीन कुणी होतं का. आता ती नर्स जी आहे तर ती विचार करते आणि म्हणते की नाही ते एकटेच होते म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता नागराज किल्लेदारच्या विरुद्ध तुम्ही साक्ष कोर्टात देऊ शकाल का. आता आणि ती बाई काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो तुम्ही जर का साक्ष दिली ना तर तुमची शिक्षा कमी करण्यासाठी मी तुमची मदत नाही करू शकत म्हणून. बघा तुम्ही विचार करा, तुम्ही जर साक्ष दिली तर मी मदत करीन, नाही साक्ष दिली तर मी काही मदत करू शकणार नाही. आणि आता बघूया आपण ती नर्स काय बोलते ती. आणि ठरलं तर मग हा भाग आहे ना तो इथंच संपलेला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर आपण पाहतो की आता पुढच्या भागामध्ये ठरलं तर मग काय होतं ते. तर अर्जुन आणि सायली काहीतरी महत्त्वाचं बोलत असते. आता अर्जुन सांगत असतो की बाबूला आपण तेव्हाच उभं करू बा, मी डाळ तांदूळ भिजत घातले होते ना, मी पटकन आले आणि पुन्हा वापस येते. तर सायली म्हणते हां आता बोला ना. अर्जुन म्हणतो की मी जेव्हा महत्त्वाचं बोलत होतो तेव्हा तुला इतकी महत्त्वाची होती ना. सायली म्हणते अहो मी घरातली कामं करत होते. अर्जुन म्हणतो ती काही एवढी महत्त्वाची आहेत का. सायली म्हणते घरातली कामंसुद्धा खूप महत्त्वाची असतात, घर सांभाळणं एवढं सोपं नाही. तर अर्जुन आणि सायली म्हणतात की चला आपल्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचं हेच सरप्राईज असेल. आता सायली म्हणते आता घर तुम्ही सांभाळायचं आणि अर्जुन म्हणतो ऑफिस तू सांभाळायचं. ठरलं तर मग असं म्हणून या दोघांचा हा प्लॅन ठरतो की आता एकमेकाची कामं करायची म्हणून मजा येईल ना. हा सुद्धा भाग बघताना पाहूया उद्याच्या भागात. ठरलं तर मध्ये आणखीन काय होतं ते. आज सुद्धा बरंच काही घडलं आणि प्रेक्षकांना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.